13व्या अध्यायाचं निरूपण बघतोय. 13व्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्र म्हणजे काय हे आपण मागच्या वेळी बघितलंय. शरीर क्षेत्र म्हणजे शरीर, बरोबर. आणि मग आता ते शरीर त्याचा परमेश्वराशी काय संबंध आहे, हो की नाही? किंवा परमेश्वर जाणून घ्यायचा आहे तर कोणाच्या मार्फत जाणून घ्यायचा आहे? शरीरामार्फतच जाणून घ्यायचा आहे. म्हणून शरीर म्हणजे जीवात्मा, जीव, परमेश्वर म्हणजे जगत, जी सर्व जगावर ज्याची सत्ता आहे तो परमात्मा म्हणजे जगत. आणि मग तो परमात्मा आपल्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी 12व्या अध्यायात आपण बघितलंय की सगुण साकार भक्ती पाहिजे किंवा निर्गुण निराकार भक्ती पाहिजे. तर सगुण साकार म्हणजे आपल्या समोर एक तर मूर्ती हवी आहे किंवा एखादी प्रतिमा हवी आहे, फोटो हवाय, एखादं श्रद्धास्थान हवंय, पण त्याला आकार पाहिजे, हो की नाही? आणि त्याचा संबंध कोणाशी येतो? ईश्वराशी येतो. म्हणून त्या परमात्म्याशी आपण ईश्वराच्या माध्यमातून जोडले जातो. म्हणून ह्या अध्यायाची त्रिसूत्री काय आहे? जीव, जगत आणि ईश्वर. तर सुरुवातीच्या काही श्लोकांमध्ये 2-3 श्लोकांचा आपण अर्थ बघितला की हे शरीर आणि कसं आहे तर विकारी आहे, बदलत राहणार आहे. आणि त्याच्या आतमध्ये असलेला परमात्म्याचा अंश म्हणजे क्षेत्रज्ञ. ज्ञ ह्या शब्दाची पण व्याख्या आपण मागच्या वेळी बघितली होती. ज्ञ म्हणजे कोण? जाणणारा. कोणाला जाणतोय? शरीराला आणि ईश्वराला देखील, परमात्म्याला देखील. पण ते केव्हा? तुम्ही आम्ही जाणू शकतोय का? नाही. मग त्याला काहीतरी क्रायटेरिया पाहिजे ना. त्याला काहीतरी तुमच्यामध्ये वैशिष्ट्य पाहिजे. किंवा एखाद्या मोठ्या ऑफिसर सरकारी व्हायचं असेल तर जसं वेगवेगळ्या परीक्षा पास व्हाव्या लागतात आणि मग वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात, मेडिकल टेस्ट केली जाते वगैरे वगैरे, हे क्रायटेरिया आहेत त्यांचे. तसं त्या परमेश्वराला जाणायचं असेल तर आपल्यामध्ये सुद्धा काही क्रायटेरिया असावे लागतात, वैशिष्ट्य असावी लागतात. पण गीता इथे तुम्हाला सूक्ष्म अभ्यास सांगतेय. कशाबद्दल? तर हे शरीर कसं तयार झालं आहे आणि क्षेत्र कशाला म्हणतात हे पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलंय. मागच्या वेळी आपण 4-4थ्या श्लोकापर्यंत बघितलं होतं. ऋषीभिर बहुधा गीतै छंदोभिर विविधै पृथक ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतु मद्भिर विनिश्चितैहि. हे जे शास्त्र आहे किंवा हे जे ज्ञान सांगितलंय हे कुठून मिळालंय? तर वेगवेगळ्या ऋषींनी आपल्याला हे सांगितलं आहे. ऋषीभिही, बहुधा, वेगवेगळ्या ऋषींनी. आणखी कशात सांगितलंय? तर छंदांमध्ये सांगितलंय. छंद म्हणजे काय? तर वेद मंत्र. वेद मंत्र तरी कसे निर्माण झाले? तर ऋषींनी सतत भगवंताचं चिंतन, ध्यान, मनन करत करत त्यांना ते वेद डोळ्यांना दिसले. त्यांना ते वेद उमजले, समजले. डोळ्यांना दिसले, उमजले, समजले आणि त्यांनी ते प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून देखील ऐकले. हे वैदिक वाङ्मयामध्ये जे वेद, उपनिषद, आरण्यक, ब्रह्मसूत्र यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेले आहे. आणि
हे जे सर्व तत्वज्ञान आहे, वेदांताचं जे तत्वज्ञान आहे किंवा परमेश्वराचं अस्तित्व आहे ते कसं आहे, कशा कशा प्रकारे त्याला भजलं म्हणजे तो आपल्याला दिसतो, कळतो, जाणवतो, त्याची अनुभूती येते, हे जे ज्ञान आहे ते ऋषी मुनींनी अरण्यामध्ये जाऊन त्याच्यावर अभ्यास केला आणि ते लिहून काढलं. त्याला अरण्यात जाऊन जे लिहून काढलं त्याला अरण्यके असं म्हणतात. आणि ते ज्ञान उपनिषदांमध्ये ग्रंथ उपनिषदांच्या माध्यमातून एकत्र करण्यात आलं म्हणून त्याला उपनिषदे म्हणतात. आणि ब्रह्मसूत्र म्हणजे असे आहेत की त्यातली अर्धी मात्रा सुद्धा चुकीची म्हटलेली चालत नाही. आणि व्यासांनी ही ब्रह्मसूत्र सुद्धा तयार केलेली आहेत. त्याचा विस्तार उत्तम रीतीने केलेला आहे. आणि ब्रह्मसूत्र म्हणजे सूत्र पद्धतीने हे ज्ञान सांगितलेलं आहे. निश्चयात्मक बुद्धीने हे सांगितलेलं आहे, निश्चितपणे. आता गणित सूत्र म्हणजे आपल्याला माहिती आहे गणितामध्ये काय असतं, सूत्र असतं की दोन बाजू असतात, मध्ये समीकरणाचं चिन्ह बरोबर असतं, त्याला आपण सूत्र म्हणतो. अमुक अमुक हे इतकं केल्याबरोबर तमुक तमुक तितकं तयार होतं किंवा तसं असतं. अशा प्रकारे ह्या व्यासांनी सुद्धा हे जीवनाचं जे तत्वज्ञान आहे किंवा वेदांताचं जे तत्वज्ञान आहे किंवा परमेश्वराच्या अस्तित्वाचं जे ज्ञान आहे ते माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे ब्रह्मसूत्राच्या मार्फत केलेलं आहे. आणि गीता सुद्धा हा त्यातलाच एक भाग आहे. पण ब्रह्मसूत्र हे दार्शनिक मार्ग झाले म्हणजे दाखवतं, पण गीता ही स्मार्त मार्ग आहे. म्हणजे गीतेत जे काही ज्ञान सांगितलेलं आहे वेदांचे ते आपण स्वीकारून त्याप्रमाणे वागायचं. त्याप्रमाणे वागलं तर जे ऋषी मुनींनी आपल्याला सांगितलेलं आहे की असं असं केल्यावर असं असा परमेश्वर दिसतो, कळतो, जाणवतो, अनुभवायला येतो, हे केव्हा तर गीतेतलं जे तत्वज्ञान आहे त्याप्रमाणे आपण अनुकरण केलं तर. म्हणून मागच्या श्लोकाचा रेफरन्स असा आहे, ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुः मद्भिर्विनिश्चितैहि. हे मुद्दाम त्या प्रकारे हे स्वरूप आपल्यापर्यंत आणलेलं आहे, छंदांच्या माध्यमातून, ब्रह्मसूत्राच्या माध्यमातून, उपनिषदांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या ऋषींनी जे अरण्यात जाऊन त्याच्यावर चिंतन केले, लिहून काढले ते अरण्यके. असा वैदिक वाङ्मयांचा खूप मोठा साठा आपल्याकडे आतापर्यंत ह्या ऋषींनी आणून दिला आहे आणि त्याचंच अनुसरण करून आपण हे समजवून घेत आहोत. हा झाला इथपर्यंतचा एक भाग की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हा जो विचार आहे तो आपल्यापर्यंत कसा आला. आता क्षेत्र म्हणजे काय हे पुढच्या काही श्लोकांमध्ये सांगितलंय. 5, 6 आणि 7 ह्या श्लोकांमध्ये क्षेत्राची व्याख्या सांगितली आहे. सर्वात प्रथम म्हणजे क्षेत्र म्हणजे पंचमहाभूत, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूताचे अंश आहेत. आता ही पंचमहाभूत म्हणजे काय सगळ्यांना माहितीये, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ह्याची निर्मिती कशी झाली आहे याचा सविस्तर वर्णन नासदीय सूक्तांमध्ये केलेलं आहे. आणि ते जर आता डिटेल सांगायचं झालं तर त्याला 5-6 पिरियड लागतील. आपण फक्त एवढं समजून घेऊया की पंचमहाभूतांची निर्मिती सुद्धा ह्या भगवंतांनी केलेली आहे. मग ही पंचमहाभूत कोण आहेत तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही मेन पंचमहाभूत आहेत. पण आणखी एक शब्द आपल्याला
समजून घ्यायचं आहे, त्याला पंचीकृत महाभूते असं म्हणायचं. आता पंचमहाभूत आणि पंचीकृत महाभूत यामध्ये फरक काय आहे ते सांगते. समजा एक पूर्ण भाकरी आहे, अशा 5 भाकरी म्हणजे पंचमहाभूत. फॉर एक्झाम्पल आहे हे सगळं तुम्ही समजून घेण्यासाठी सांगते की एक भाकरी म्हणजे एक महाभूत, दुसरी भाकरी दुसरं महाभूत म्हणजे पृथ्वी म्हणजे एक भाकरी, तेज म्हणजे दुसरं, आप, वायू आणि आकाश, हे 5 मुख्य 5 भाकऱ्या असं म्हणूयात आपण. पण पंचीकृत याचा अर्थ की हे जे एक पूर्ण भाकरीचं स्वरूप आहे त्यातला अर्धा भाग म्हणजे मेन आकाश तत्व, असं प्रत्येक पंचमहाभूताचं आहे की एक पृथ्वी म्हणजे एक पूर्ण भाकरीचा अर्धा भाग म्हणजे आकाश तत्व आणि उरलेल्या अर्धा भागामध्ये पुन्हा 4 विभाग पडतात. म्हणजे जर गणिताच्या भाषेत बोलायचं झालं तर 100% एक भाग असेल, आकाश तत्वाचा 100% एक भाग असेल तर त्यातलं 50% आकाश आहे आणि उरलेल्या 50% मध्ये 12.5 मल्टिप्लाय 4 हे प्रत्येकी 12.5% काय आहे तर वायू तत्व आहे, तेज तत्व आहे, आप तत्व आहे आणि पृथ्वी तत्व आहे. म्हणजे वायू, तेज, आप, पृथ्वी हे 12.5% प्लस 50% आकाश. दुसरं तत्व वायू तत्व घेतलं त्याचंही तसंच 50% जर वायू तत्व असेल तर 12.5% आकाश तत्व, 12.5% तेज तत्व, 12.5% आप तत्व आणि पृथ्वी तत्व, असं प्रत्येक महाभूताचं आहे. आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ह्या प्रत्येकी 12.5% त्याच्या समीकरणाला म्हणा किंवा विभागणीला म्हणा पंचीकृत महाभूत असं म्हटलंय. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पण त्यातला निम्मा भाग मेन जे तत्व आहे पंचमहाभूताचं मेन तत्व प्लस इतर 4 तत्व प्रत्येक वेळी मिसळले गेलेले असतात, त्याला पंचीकृत महाभूत असं म्हटलंय. आता पंचीकृत महाभूत हे कशासाठी जाणून घ्यायचं तर आपलं शरीर कसं काय बनलेलं आहे हे समजण्यासाठी हे पंचीकृत महाभूत आपण जाणून घ्यायचं. शरीर कसं बनलंय, हे क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्र कसं तयार झालंय. म्हणून मी मागच्या वेळी सांगितलं होतं की गर्भवती महिलेने नक्की हा अध्याय वाचावा की शरीर बनत असताना ते कसं कसं बनत जातं. तर त्यामध्ये पृथ्वी तत्व आहे पहिल्यांदी. तर पृथ्वी तत्वामध्ये काय काय येतं, अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि आपल्या शरीरावर बारीक बारीक छिद्र असतात, रोम म्हणतो आपण त्याला. ह्या सगळ्यांचा समावेश पृथ्वी तत्वामध्ये येतो. तर क्षेत्र म्हणजे शरीर, आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूतांचा समावेश कसा असतो ह्याचं वर्णन मी आता तुम्हाला सांगते. त्यामध्ये पृथ्वी तत्व जे आहे त्यात अस्थि म्हणजे हाड, मांस, त्वचा, नाडी आणि शरीरावरची बारीक छिद्रे हे पृथ्वी तत्वामध्ये आलेलं आहे. अंजली कोण आहे, माईक बंद करा प्लीज. अंजली कोण आहे ती, अंजली माईक बंद करा हा प्लीज. तर ह्या पृथ्वी तत्वामध्ये काय काय येतं सांगितलं. अस्थि म्हणजे हाड, मांस, त्वचा, नाडी आणि शरीरावर आपल्या बारीक बारीक छिद्र असतात त्वचेवर, त्याला रोम म्हणतात, ते पृथ्वी तत्वात येतं. जलतत्वामध्ये लाळ, मूत्र,
आणि स्वेद हे जलतत्वामध्ये येतं. तेज तत्वामध्ये तहान, भूक, निद्रा, आलस्य आणि मैथुन हे तेज तत्वामध्ये येतं. वायू तत्वामध्ये शरीराचं चलनवलन, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन म्हणजे जे स्नायू आहेत त्यांचं निरोधन, आकुंचन, प्रसरण, चलन आणि वलन हे वायू तत्वामध्ये येतं. म्हणून आपण हे अनुभवायचं इतकं सूक्ष्म विचार आपण कधीच करत नाही. पण आपल्या शरीराची हालचाल झाली नाही आणि आपण एखाद दिवशी असा वातकारक जर पदार्थ खाल्ला तर हे आपल्याला जाणवतं. म्हणजे आपल्या शरीरात वायू तत्व आहे हे सुद्धा आपल्याला त्यावेळी जाणवतं. आकाश तत्वामध्ये काम, क्रोध, शोक, मोह आणि भय ह्या गोष्टी येतात. आणि ह्या सगळ्यांना मिळून आपण स्थूल देह असं म्हणतो. स्थूल देहामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. देहाचे 4 प्रकार आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. यामध्ये सूक्ष्म देह जो आहे त्यातली पंचतत्व काय आहेत, पंचीकृताचा आपण अभ्यास करतोय. तर सूक्ष्म देहामध्ये आकाश तत्वात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टी येतात. आणि 5 आहेत. पंचीकरण म्हणजे प्रत्येक वेळी 5 या गोष्टी त्याच्यात अध्यारूत आहेतच. तर आकाश तत्वामध्ये अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. दुसरं वायू तत्व आहे, त्यामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे वायू तत्वामध्ये येतं. हे कशाचा विचार करतो आपण? सूक्ष्म देहाचा. स्थूल देहाचा वर आपण विचार केला. आता सूक्ष्म देहामध्ये जलतत्व पण आहे. जलतत्वामध्ये कान, त्वचा, डोळे, जिव्हा आणि नासिका. आणि पृथ्वी तत्वामध्ये वाचा, हात, पाय, उपस्थ आणि पायू म्हणजे उत्सर्जनाचे 2 मार्ग, वाणी म्हणजे वाचा, हात आणि पाय. ही जी स्थूल देहाची आणि सूक्ष्म देहामध्ये ही पंचमहाभूताची तत्व आहेत. आणि ह्या पंचमहाभूतांच्या महाभूतान्य अहंकारो 5वा जो श्लोक आहे त्याबद्दल आपण हे पंचीकृत महाभूते म्हणजे काय, तर पंचीकृत महाभूते म्हणजे 50% प्लस बाकीची तत्व 12.5% हे बघितलं. आता आपण हा देह कसा बनला आहे, तर स्थूल देह कसा बनला आणि सूक्ष्म देह कसा बनतो हे दोन्हीही बघितलं. दोन्ही मध्ये ही 5 तत्व आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. स्थूल सूक्ष्म देहामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. त्वचा, शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध हे तेज तत्वामध्ये. कान, त्वचा, डोळे, जिव्हा आणि नासिका हे जलतत्वामध्ये. आणि वाचा, हात, पाय, उपस्थ आणि पायू हे पृथ्वी तत्वामध्ये. असे पंचमहाभूतांचे आणखी 5 प्रकार म्हणजे 10 तत्व इथे शरीर तयार होताना असतात. ह्याशिवाय अहंकार म्हणजे काय, तर ज्या गोष्टीमुळे तुम्ही आयडेंटिफाय होत असता, हे तत्व सगळ्यांमध्येच आहेत. पण हे तत्व जर पक्षामध्ये असेल म्हणजे ज्याला आपण पक्षी म्हणून म्हणतो, तर ते पक्षी नावाचं अहंकार तत्व पक्षात आहे. माणूस म्हणून ओळखायचं असेल तर अहंकार तत्व माणसात आहे. मग स्त्री आहे, पुरुष आहे. म्हणून ज्यामुळे तुम्ही आयडेंटिफाय होत असता त्याला अहंकार असं म्हणतात. प्रत्येक जीवामध्ये हे तत्व असतं आणि त्या जीवाने ते धारण केलं की त्याला आपण नाव देऊन टाकतो. हा माणूस आहे, हा सिंह आहे, हे हरिण आहे, हा कुत्रा आहे. त्या प्रकाराने तो आकार धारण करतो
आणि म्हणून त्याला अहंकार असा शब्द वापरलेला आहे. आपल्या बोलीभाषेतला जो अहंकार तो इथे अहंकार म्हणून नाही, तर अहम अधिक क्रू असा हा अहंकार नावाचा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे मी आणि माझं वाटणं, मला वाटते माझं असं, तर मीशी संबंधित जी गोष्ट असते त्याला अहंकार असं म्हणतात. अहंकार सुद्धा 3 प्रकारचा असतो: राजस अहंकार, तामस अहंकार आणि सात्विक अहंकार. तर तामस अहंकारापासून तन्मात्रा आणि पंचमहाभूत जन्माला येतात. राजस अहंकार मध्ये ज्ञानेंद्रिय आणि प्राणपंचक, जे आपण आता पाहिलं, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान वायू तत्वाचं, हे राजस अहंकाराने निर्माण होतं आणि ते काय करतं, कर्मेंद्रिय निर्माण करतो. आणि सात्विक अहंकारामध्ये अंतःकरण पंचक निर्माण होतं. अंतःकरण पंचक म्हणजे कुठलं? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला अंतःकरण पंचक असं म्हणतात. तर आणि हे झालं अहंकाराबद्दल. तर अहंकार हा ज्ञानी माणसाच्या बाबतीत शून्य व्हावा लागतो, तर त्याला परमेश्वर दिसतो, कळतो, ज्ञात होतो, जाणवतो, अनुभवतो. म्हणून मी असा आणि मी तसा, निर्ममत्व ही अवस्था यावी लागते. कारण आपण कुठला अध्याय बघतोय? क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. या अध्यायापासून ज्ञान मार्ग किंवा ज्ञानी मनुष्याकडे काय काय असायला पाहिजे, ज्ञान कसं मिळू शकतं याचा अभ्यास करतोय. पण गीतेने इथे सूक्ष्म विचार करून आधी आपलं शरीर कसं बनतंय ते सांगितलं. तर पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्यानंतर अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती. मूळ प्रकृती जी आहे तिला 10 इंद्रिय असतात, त्यातले 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. म्हणजे 5 महाभूत झाले, 10 इंद्रिय, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय 15 झाले, अहंकार 16, बुद्धी 17, मन 18. आणि हे जे ज्ञानेंद्रिय, इंद्रियांचे जी ज्ञानेंद्रिय आहेत, ज्या गोष्टीपासून, ज्या इंद्रियांपासून तुम्हाला सृष्टीचं ज्ञान प्राप्त होतं. उदाहरणार्थ डोळे आहेत, डोळ्यांनी तुम्ही सृष्टी बघू शकता. मग डोळे हे तुमचं ज्ञानेंद्रिय आहे आणि डोळ्यांनी तुम्ही काय बघता? रूप बघता. कानांनी तुम्ही काय ऐकता? शब्द ऐकता. जिभेने तुम्ही काय घेता? रस घेता. त्वचेने काय करता? स्पर्श जाणवतो. नाकाने काय घेता? वास घेता. मग नाक हे इंद्रिय आणि वास हे त्याचा विषय. डोळे हे इंद्रिय, रूप हे त्याचा विषय, त्वचा ही इंद्रिय, स्पर्श हा त्याचा विषय, कानांनी ऐकणं शब्द हे हा विषय, आणि कान हे इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, आणि नाकाने आपण वास घेतो, नाक हे इंद्रिय आहे आणि गंध हा त्याचा विषय. विषय म्हणजे काय हे तुम्हाला आता समजलंय. म्हणजे इंद्रियांचे विषय हे 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, पंचमहाभूत ही 15 झाले, मन, बुद्धी, अहंकार हे 3 झाले 18, आणि 18 आणि त्यांचे विषय 5 असे 23 मिळून आपलं शरीर तयार होतं. 23 मिळून 23 तत्वांनी आपलं शरीर तयार झालेलं आहे. मग ते ह्या 23 आणि दासबोधामध्ये तर 36 तत्व सांगितले समर्थांनी. पण इथे पंचमहाभूत ही मेन तत्व सांगितले, त्याचं पंचीकरण आपण घेतलेलं नाही, पुन्हा 5 जे आहेत ते.
ते नाही घेतलं. ते घेतलं तर 36 तत्व होतात. पण आपण मेन घेतलेत पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, 3, 5 आणि 3 8, 10 इंद्रिय 18 आणि त्यांचे विषय. या 23 तत्वांनी मिळून आपलं शरीर तयार झाले आहे. त्याला क्षेत्र असं म्हणतात. आणि मग हे क्षेत्र कसं आहे, तर इथे त्याचं वर्णन केलंय 3ऱ्या श्लोकामध्ये. तत्क्षेत्रम यच्च यादृक्च. ते क्षेत्र म्हणजे काय, यादृक्च म्हणजे ज्याप्रमाणे जे दिसतं ते, आपल्या डोळ्यांना दिसतं ते कसं आहे, यद्विकारी. ते विकार पावत असतं. विकार पावतं म्हणजे काय होतं, त्यात सतत बदल होत असतात, परिवर्तन सतत होत असतं. मनामध्ये, बुद्धीमध्ये, अहंकार, किंवा आपण वास सतत वेगवेगळे घेत असतो, स्पर्श वेगळे घेतो, शब्द वेगळे ऐकतो, असं सारखं त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतं, बदल होत असतो. आणि बदल होत असतो म्हणून ह्या शरीरामध्ये सुद्धा बदल होत असतो. म्हणून क्षेत्र हे विकारी आहे, हे 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय. तत्क्षेत्र यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत्. ह्या विकारांनी ते युक्त आहे आणि ज्या कारणांपासून ते तयार झालं आहे, ती कारण म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, पंचमहाभूत वगैरे. हे आता जी 23 तत्व सांगितली ती. अशा प्रकारे हे आपलं शरीर तयार झालेलं असतं. मग त्याला पंचीकृत, पंचमहाभूत आणि पंचीकृत महाभूत असं म्हटलेलं आहे. का बरं हे इतकं वर्णन सांगायचं, कारण हे सगळं घेऊन आपण आलेलो असतो. मागच्या जन्मीचे हे सगळे जे विकार आहेत ते घेऊन आलेलं असतो. आणि ते कुठले विकार आहेत ते पुढच्या श्लोकात सांगितलंय. इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघातश्चेतना, धृतिः. एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम. सविकारम म्हणजे विकारासह. मी हे तुला सांगतोय काय, तर विकारासह क्षेत्र म्हणजे काय, एतत् क्षेत्रम. क्षेत्र म्हणजे काय, तर हे शरीर. आणि विकार काय आहे त्यातले, तर इच्छा. माणसाला मागच्या जन्मीच्या सुद्धा ज्या इच्छा आकांक्षा राहिल्या असतात त्या घेऊन तो पुढचा जन्म घेतो. त्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचा जन्म म्हणजे पुढच्या जन्मी तो घेऊनच त्या येतो. शरीर तयार होत असताना, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं तयार होत असताना इच्छा ज्या आहेत, आणि ते इच्छा म्हणजे काय, तर इंद्रिय आणि विषय ह्यांची जेव्हा भेट होते त्यावेळेला मनामध्ये काहीतरी निर्माण होतं की मला हे हवं, ते हवं, मला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, हे मनामध्ये निर्माण होतं. आणि ते निर्माण झालं आणि त्याची पूर्ती नाही झाली की ती इच्छा तशीच राहिली आणि देह सोडला तर ती इच्छा घेऊन पुढचा जन्म. द्वेषाचं पण तसंच आहे की तुमच्या मनातल्या कामना ज्या असतात आणि किंवा अभिमान जो असतो त्यामध्ये जर बाधा आली किंवा त्याची पूर्ती झाली नाही तर सूक्ष्म असा क्रोध मनामध्ये शिल्लक राहिलेला असतो. सूक्ष्म असा क्रोध, आणि त्याची जागा द्वेषाने घेतली जाते. मग आदल्या जन्मी तुमच्याशी कोणी असं काही वागलं असेल किंवा तुमच्या मनात असे काही भाव असतील, कामना निर्माण झाल्या असतील, किंवा तुमचा अभिमान दुखावला गेला असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या मनात जर सूक्ष्म क्रोध निर्माण झाला असेल आणि त्याचा बदला घेण्याची वृत्ती, क्रोधाला नेहमी बदला घेण्याची वृत्ती असते, जर ती वृत्ती तुमची कायम तशीच राहिली तर पुढचा जन्म घेताना ती येते. म्हणून असा क्रोध हा शरीर निर्माण होताना इच्छा, द्वेष म्हणजे क्रोध, सूक्ष्म जो क्रोध आहे त्याची जागा द्वेष घेतो, म्हणजे असा द्वेष निर्माण होतो. सुख आणि दुःख. सुख म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये
ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या अनुकूल प्राप्त झाल्या, अनुकूलता त्याला प्राप्त झाली की मनाला प्रसन्नता लाभते, त्याला सुख म्हणतात. मग ते सुख सुद्धा आदल्या जन्मीचं घेऊन तुम्ही पुढचा जन्म घेत असता. सगळंच काही वाईट असतं असं नाही, तर चांगल्या गोष्टी पण तुम्ही पुढे घेत असता पुढचा जन्म घेताना. आपला जो आत्ताचा जन्म आहे तो 90% मागच्या जन्मीचं सगळं भांडवल घेऊन आपण आलेलो आहोत. चालू जन्माचं फक्त 10% असतं. म्हणून तर हे जे संस्कार व्हायला लागतात मनावर, बुद्धीवर, आयुष्यभर आपण चांगलेच संस्कार आपल्या मनाला करायचे, आणि त्यासाठी गीता हे फार मोठं छान साधन आहे. सतत गीतेच्या सानिध्यात राहिलं तर हे जे काही या बारीकसं ज्ञान सांगितलं आहे त्यामुळे आपण शहाणे तरी होतो की असं नाही करायला पाहिजे. आपल्या इच्छा आकांक्षा, क्रोध, द्वेष, अभिमान, गर्व हे ठेवता कामा नये, हे आपल्याला गीता शिकवते. का तर पुढच्या जन्मी आपल्याला ही शिदोरी घेऊन जायचं असतं. दुःख म्हणजे काय तर प्रतिकूल न आवडणारी गोष्ट सतत घडत राहिली की मनाला दुःख होतं. मग सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी मनाशीच संबंधित आहे. त्या सुद्धा जीव निर्माण होताना, जीव तयार होताना बरोबर घेऊन येतो मागच्या जन्मीचे. संघात म्हणजे काय, चेतना. चेतना नावाची एक शक्ती आपल्या शरीरामध्ये असते आणि ती सतत तुम्हाला जाग करत असते किंवा चैतन्य प्राप्त करून देत असते. चेतना ही साधक गोष्ट की आपल्याला एवढंसं काही झालं की आपण झटकन हात मागे घेतो. आपली चेतना संस्था जी आहे ती जागृत होते. तस अशा इतक्या बारीक सारीक गोष्टींनी सुद्धा ही चेतना आपलं मन घडवत असते. म्हणून चेतना हे सुद्धा आपलं शरीर तयार होताना एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि संघात, संघात म्हणजे हे जे 24 तत्व आहे त्या 24 तत्वांचं प्रत्येक क्षणाला परिवर्तन होत असतं. आणि हे परिवर्तन होत असताना विकार पावत असतं. विकार पावत म्हणजे विकार म्हणजे त्यात सारखे बदल होतात. आता आज ढग आले, थोड्या वेळाने ऊन पडलं, काय झालं, सृष्टीच विकारी पावते. जिथे सृष्टी विकारी पावते तिथे जीव पण विकारी पावणार की नाही, कारण सृष्टी सुद्धा भगवंतांनीच निर्माण केलेली आहे. ऊन वारा पाऊस हे सगळं त्याची निर्मिती आहे. त्याचा सर्व परिणाम ह्या जीवावर होत असतो. म्हणून शरीर क्षेत्र हे विकारी आहे. चेतना आपल्या शरीरामध्ये जे प्राणशक्ती असते त्यामुळे चेतना निर्माण होते. आणि ही चेतना आहे ती सात्विक वृत्ती जर आपल्यामध्ये निर्माण झाली तर चेतना जास्त जागृत होते. आणि जेव्हा आपण मनाने दुःखी असतो, शोक असतो, मनामध्ये भय असतं कुठल्या तरी गोष्टीचं, उद्वेग झालेला असतो आजूबाजूच्या परिस्थितीचा किंवा कुटुंबातल्या ज्या काही गोष्टी असतात, घडत असतात, त्यामुळे मन आपलं उद्वेग होतं, त्यावेळेला ही चेतना जी आहे ती शांत राहत नाही. तर ज्या वेळेला सात्विक वृत्ती निर्माण होते त्याच वेळेला ही चेतना शांत राहते. म्हणून चेतना ही पण शरीर निर्माण होताना, क्षेत्र निर्माण होताना अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर धृती. धृती ही असा शब्द वापरलेला आहे 6व्या श्लोकामध्ये. धृती म्हणजे जे धारण करतो ते. मग धारणा शक्ती आपली कशी असली पाहिजे तर चांगलीच असली पाहिजे. आपण काय धारण करून घ्यायचं, चांगलं धारण करायचं की वाईट धारण करायचं. आपली जी ज्ञानेंद्रिय आहे, जी कर्मेंद्रिय आहे, ती ह्या जगाचं ज्ञान घेत असतात. ज्ञान घेता घेता त्याच्यातून आपण ऍक्सेप्ट काय करतो, डोळ्यांनी ऍक्सेप्ट काय करतो, रस्त्यानी भांडणं चालली आहेत आणि एक छान देवीची मिरवणूक चालली, तर आपले डोळे काय धारण करणार, देवीची मिरवणूक धारण करणार की भांडणं धारण करणार, हे आपण ठरवायचं. आणि हेच आपण ठरवलेलंच ते पुढे ट्रान्सफर होत असतं. म्हणून जी पंचमहाभूत आहेत
पंचमहाभूतांचे जे विषय आहे त्याच्यानुसार आपल्या इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहाचा पिंड, चेतना हे सगळं ठरत असतं. आणि ह्या सगळ्यांचा जो समावेश आहे त्याला सगळ्यांना मिळून क्षेत्र असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे वरच्या 5व्या श्लोकामध्ये क्षेत्र म्हणजे एक्सटर्नल बॉडी आपली कशी तयार होते, पंचमहाभूतांनी तयार होते हे सांगितलेलं आहे. याला आपण 7व्या अध्यायामध्ये अपरा प्रकृती असं म्हटलंय, अष्टधा प्रकृती म्हटलेलं आहे. आणि 6व्या श्लोकामध्ये इंटरनल बॉडी आपली कशी तयार होते त्याचं वर्णन केलं आहे, ज्याला अंतःकरण चतुष्टी म्हणतो. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्याच्यामध्ये इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धृती हे सगळ्यांचा समावेश असतो. आणि या सगळ्यांना मिळवून काय म्हटलेलं आहे, संघात. सगळ्यांना मिळून जे आहे त्याला संघात शब्द वापरलाय. म्हणून आपलं हे शरीर 5 आणि 6 श्लोकामध्ये जे वर्णन केलं आहे ते म्हणजे क्षेत्र आहे. आणि मग आता 7व्या श्लोकापासून त्यांनी या क्षेत्राला तुम्ही ज्ञानी कसं बनवणार ह्याचा उल्लेख केलेला आहे, की हे क्षेत्र ज्ञान कसं धारण करणार आहे. क्षेत्रज्ञ त्याला आपण म्हणतो. क्षेत्रज्ञ. तर क्षेत्रज्ञ म्हणजे ज्ञ म्हणजे जाणणारा. ह्या क्षेत्राला जाणून घ्यायचं आहे. त्या क्षेत्रातल्या परमेश्वरी शक्तीला जाणून घ्यायचं आहे. तुमच्या हृदयातच परमेश्वर आहे हे जाणून घ्यायचं असेल तर 7, 8, 9, 10, 11 आणि 12व्या श्लोकापर्यंत 11व्या श्लोकापर्यंत त्यांनी वैशिष्ट्य सांगितले. ती कोणाची वैशिष्ट्य आहे तर ज्ञानी माणसांची वैशिष्ट्य सांगितले. जवळजवळ 36 वैशिष्ट्य आहेत ती, की ज्ञानी माणूस जर व्हायचा असेल तर त्यांनी कसं वागलं पाहिजे किंवा कसं वागलं असता माणसाला ज्ञान प्राप्त होतं. हे कुठलं ज्ञान, तुमच्याच हृदयात भगवंत आहे ह्याचं ज्ञान, भगवंताचा साक्षात्कार होणं. आपण जी भगवंताची मूर्ती पाहतो जी कुठली असेल, आपण श्रीकृष्ण म्हणूया, तो श्रीकृष्ण तुमच्या हृदयात कसा आहे हे तुम्हाला केव्हा कळणार तर ते आता त्यातल्या ज्या एक एक क्रायटेरिया सांगितलाय त्यांनी, हे सगळं जर तुम्ही अंमलात आणलं तर तुमच्या हृदयातला परमेश्वर तुम्हाला दिसणार, दिसल्याशिवाय राहणार नाही. त्याची जाणीव तुम्हाला होणार, त्याची अनुभूती तुम्हाला येणार आणि खरंच तुम्ही त्या परमेश्वरासारखे होऊन जाणार. केव्हा, अमानित्व. पहिला काय आहे, अमानित्व. अमानित्वाच्या विरुद्ध अमानित्व. मूळ शब्दाला मागे अ लावला की विरुद्धार्थ तयार होतो. हिंसा, अहिंसा. मानित्व, अमानित्व. दंभित्व, अदंभित्व. प्रत्येक शब्दाच्या मागे अ लावला की विरुद्धार्थ तयार होतो. अमानित्व म्हणजे काय, की मला मान दिला पाहिजे, मी इतका मोठा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हा अभिमान अजिबातच नसणं, हा अभिमान पूर्णपणे गाळून टाकतो असा जो माणूस असतो त्यालाच परमेश्वर दिसतो. सामान्य माणसाला तो का दिसत नाही, का भेटत नाही तर माणसाला अभिमान खूप असतो सामान्य माणसाला. मग हा कोणाला भेटला आहे आतापर्यंत तर सर्व संत लोकांना हा भेटलेला आहे. भगवंत सर्व संत लोकांच्या हृदयात त्यांना दिसलाय, त्यांनी अनुभवलाय, ते त्यांच्याशी बोलले आहेत आणि स्वतःच परमेश्वर स्वरूप झालेले. कोण आहेत असे? संत तुकाराम महाराज आहे, संत एकनाथ महाराज आहे, संत नामदेव महाराज आहे. अमानित्व, अजिबात अभिमान नसणे. तुम्हाला मागे पण मी सांगितलं होतं की तुकाराम महाराज तर इतके
अमानित्व होते की वारीला जायचे तर वारीला आलेल्या चाललेल्या लोकांचे ते पाय दाबून देत, त्यांच्या पायाला तेल लावत, त्यांच्या दाढ्या करत, कटिंग करत, आणखी त्यांना ऊन लागू नये म्हणून त्यांच्या डोक्यावर छत धरत, त्यांना पाणी पाजत, इतकी सेवा करत. जर एखादा श्रीमंत माणूस असता तर त्याला लाज वाटली असती असं करायची. संतांमध्ये हे गुण असतात म्हणून तिथे परमेश्वर दिसतो, त्यांना दिसला, भेटला तुकाराम महाराजांना. एक फॉर एक्झाम्पल सांगितलं. अशा अनेक संतांची उदाहरणं आहेत की त्यांनी मानित्व ठेवलेलं नाही, मोठेपणाचा अभिमान नसणे. दुसरा गुण काय आहे? अदंभित्व. दंभ नाही. दंभ म्हणजे काय? की जे नाही आपल्याकडे ते दाखवायचं, खूप दाखवायचं की मी असा आहे, मी तसा आहे. एक तर मनाने दाखवायचं, स्वभावाने दाखवायचं, परिस्थितीने दाखवायचं. तुकाराम महाराज होते की काही खूप श्रीमंत होते, खूप मोठे व्यापारी होते, पण काळाने त्यांना शिकवण्यासाठी किंवा अध्यात्मात त्यांची प्रगती होण्यासाठी की काय जणू त्यांच्यावर असे संकट आलं की सगळं गेलं. व्यापारही बुडाला, गुरेढोरे बुडाले, गुऱ्याढोऱ्यांना खायला सुद्धा त्यांच्याकडे अन्न नसायचं, शेती पण गेली, सगळं काही गेलं. पण ते एकदम स्थिर राहिले, सतत भगवंताच्या नामस्मरणात राहिले. एक विठोबाशिवाय त्यांना दुसरं काहीही दिसत नव्हतं. नाही तर त्यांना खूपच दंभत्व दाखवता आलं असतं, दांभिकपणा खूप दाखवता आला असता. नाही तरी माझ्याकडे खूप आहे असं त्यांना आपण म्हणतो आणता आला असता. पण ते तसं त्यांनी काहीही केलं नाही आणि सतत भगवंताच्या स्मरणात राहिले म्हणून त्यांना त्यांच्या हृदयात विठोबा कायम राहिला. त्यांना ती माऊली दिसली, विठाई माऊली त्यांना दिसली आणि विठाई माऊलीचाच ध्यास त्यांनी सतत घेतला होता. ज्ञानी माणूस कसा असतो, क्षेत्रज्ञ म्हणजे कोण, ह्याचं आपण वैशिष्ट्य बघतोय. अमानित्व, अदंभित्वम, अहिंसा. हिंसा करणं हे कोणाचं काम असतं? राक्षसांचं काम असतं. सामान्य माणसं सुद्धा सतत हिंसा करत असतात. वेगवेगळ्या प्रकारे हिंसा. हिंसेचे 3 प्रकार आहेत, कायिक, वाचिक, मानसिक. मानसिक हिंसा करणं म्हणजे मानसिकरित्या दुसऱ्याला त्रास देणं, की जेणेकरून तुमच्या वागण्याने, बोलण्याने त्या व्यक्तीला खूप त्रास होईल, त्याला मानसिक हिंसा म्हणतात. शारीरिक हिंसा माहितीये, मारणं, आपटणं, झोपटणं किंवा आणखी किती त्रास देतात आपण बघतो, रोज बातम्या बघतो पेपरमध्ये. ते झाली शारीरिक हिंसा. कायिक आणि वाचिक हिंसा. वाचिक म्हणजे बोलून दुसऱ्याचं हृदय दुसऱ्याच्या हृदयात असलेल्या परमेश्वरी शक्तीला बोलून दुखवणं ही सुद्धा खूप मोठी हिंसा आहे. म्हणून हिंसा 3 प्रकारच्या, कायिक, वाचिक, मानसिक. अशी हिंसा जो करत नाही त्याला अहिंसा त्याच्याकडे असते आणि संतांनी ते पूर्णपणे बाळगलेली असते. संतांकडे ते वैशिष्ट्य असतं. मग अमानित्व, अदंभित्व, अहिंसा आणि शांतीही हे 4थं वैशिष्ट्य आहे. शांती म्हणजे काय? तर दुसऱ्याने अपराध केले तरी त्याला क्षमा करणं. त्यांनी अपराध नाही केले तरी क्षमा करणं, पण अपराध केले, अपराध झाला आहे हे कोण ठरवतं? सरळ माणूस कधीही त्याच्या मनात येणार नाही की अपराध झालाय वगैरे. पण हे संत लोक इतके महान असतात की त्याला खूप क्षमा करतात. कधीही त्याला असं म्हणत नाही की तू असं का केलं. कायम त्याच्याकडे संतांकडे एखादा शिष्य आला, सेवक आला, तर संत लोक त्यांना क्षमाच करतात. आपण त्यांची चरित्र पाहिली ना, चरित्र वाचली की हे आपल्याला सगळं समजतं. म्हणून शांती हे सुद्धा ज्ञानी माणसाचं एक 4थं वैशिष्ट्य आहे. 5वं वैशिष्ट्य आर्जवम, सरळपणा. जे पोटी तेच ओठी असतं. अगदी सरळ असतात ही माणसं. म्हणजे काही लोक आपण समाजामध्ये बघतो की सतत बदलतात. म्हणजे योगी स्वतःला म्हणवणारे सुद्धा आता एक बोलतात, थोड्या वेळाने. कालच आपण बघितलं टीव्हीवर किती, म्हणजे अशामुळे काय होतं, कालचा प्रकार जो झालेला आहे त्यामुळे खरंच आध्यात्मिक गोष्टींवरचा लोकांचा विश्वास उडावा
अशी घटना काल झालेली आहे. का नाही लोक म्हणणार? आणि बातम्यात तेच सांगितलं की ज्या अध्यात्मामध्ये काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर यांना जिंकायचं असतं त्याचं प्रदर्शन प्रत्यक्ष झालं का? तर अतिशय ते म्हणजे ही किती महंत म्हणवतात स्वतःला. काय म्हणजे आपल्याला सुद्धा गीता शिकल्यावर असं वाटतं की ह्यांनी हे काय केलं, माईक काय उगारला एकमेकावर, हे ह्या लोकांकडून अपेक्षित नाहीये. पण संत लोक असं कधीही करत नाही. सरळ असतात, शांत असतात, स्थिर बुद्धीचे असतात. म्हणून तिथे आर्जवम असा शब्द वापरलेला आहे. हे 5वं 6वं वैशिष्ट्य. आचार्य उपासना. आचार्य उपासना म्हणजे आपल्याला जे ज्ञान देतात, वेगवेगळ्या प्रकारचं जे गुरु आपल्याला ज्ञान देतात त्यांची सतत आपण सेवा करत राहणं, वेगवेगळ्या मार्गाने सेवा करणं. प्रत्यक्ष सेवा करता आली नाही तरी त्यांनी जे आपल्याला जसं वागायला सांगितलेलं आहे, त्यांची काही जी तत्व आहेत त्यांनी स्वतःच्या आचरणावरून ठरवलेली असतात. त्या तत्वांचं आपण पालन करणं, त्या मार्गानं जाणं. सर्व जे गुरु म्हणून आपण म्हणतो, आचार्य ज्यांच्याकडून आपण काय म्हणतो त्याला दीक्षा घेतो, अशा गुरूंच्या आज्ञेचं सतत पालन करणं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागणं, त्याला म्हणायचं आचार्य उपासना. मग कोणी पूर्वीच्या काळी असायचं आचार्य उपासना म्हणजे काय की त्या आश्रमात राहायचं, आश्रम झाडून द्यायचा, नंतर आपले जे आचार्य त्यांची सेवा करायची वेगवेगळ्या प्रकारे, त्यांना जी काही मदत करता येईल ती करायची. मदत म्हणजे शारीरिक दृष्ट्या. आता पूर्वीच्या काळी जे आश्रम असायचे त्या आश्रमात शिष्य असायचे शिकायला, तर मग ते त्यांना लाकडं आणून दे, पाणी आणून दे आचार्यांना, नंतर भिक्षा मागून अन्न आणून दे, अशा प्रकारे सेवा करायची. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आचार्यांची उपासना करणं, आचार्यांची सेवा करणं, आपल्या गुरूंची सेवा करणं. आणि ते सुद्धा कशी? तर श्रद्धा आणि भक्ती. श्रद्धा पाहिजे त्याच्या मागे की अमक्यांनी सांगितलंय करा म्हणून नाही. किंवा आपण मोठमोठ्या संस्था बघतो, संस्थानं असतात, त्या संस्थानामध्ये आपण गेलो आणि जर आपण झाडायचं जरी काम केलं तरी ती आचार्यांची सेवा होते. इथल्या लोकांच्या आपण गुरुद्वारामध्ये बघतो, आपल्या हातातल्या चपला घेऊन ते तिथे खाण्यामध्ये ठेवतात. आपल्याला अशी लाज वाटते, पण त्यांच्या गुरूंनी असं शिकवलंय सेवा करण्याचं व्रत, म्हणून ती एक सेवा म्हणून ते आपल्या हातातली चप्पल घेऊन ते तिथे ठेवतात. आणि आपण ठेवायला लावलं तरी आपल्याला ते ठेवू देत नाहीत, आपल्या हातातून ते घेतात. ही किती मोठी सेवेचं व्रत आहे. आणि अभिमान नसल्याचे हे केवढी मोठी खूण आहे. आपल्याला साधं दुसऱ्याच्या चपलेचा हात लावायचा, पाय लावायचा म्हटलं तरी लगेच आपला अहंकार जागा होतो तिथे. मी कशाला बाई तिच्या चपलेला हात लावू, मी कशाला बाई तिचं हे करू, असं. पण मोठमोठ्या ज्या संस्थानं आहेत तिथे ही सेवा कशी करायची हे ह्याचं ज्ञान नक्की होतं. म्हणून मधून मधून आपण आश्रमांचं निरीक्षण करावं, आश्रमांमध्ये जाऊन राहावं की आश्रम सेवा केल्यावर आचार्यांची सेवा कशी करायची असते ह्याचं ज्ञान होतं. नंतर शौच हा शब्द आहे. शौच म्हणजे शुद्धता. शुद्धता म्हणजे अंतर्बाह्य शुद्धी. अंतर्बाह्य शुद्धी म्हणजे याच्यामध्ये शुद्धीचे बरेच प्रकार आहेत. एक तर शारीरिक शुद्धी, मानसिक शुद्धी, आपण जे अन्न खातो ते आहाराची शुद्धी, नंतर जे द्रव्य मिळवतो ती द्रव्याची शुद्धी, जे आपण आचरण करत असतो ते सुद्धा शुद्ध पाहिजे. आता इतक्या बारीक सारीक गोष्टी आहे, पण कालांतराने काळामुळे आपल्या सगळ्या पूर्वीच्या रूढी आणि परंपरा ह्या सगळ्या बदलत चालल्या. शुद्धीकरणाची क्रिया जी आहे ती राहिलीच नाही. शुद्धता, शुचिर्भूतता हा जो शब्द आहे तो आहार शुद्धीमध्ये पण येतो. आता आहारामध्ये म्हणजे आपण बोलू नये पण कितीतरी ब्राह्मण लोक सुद्धा विशुद्ध आहार घेतात, शुद्ध नसलेला आहार घेतात. हे योग्य आहे का? हे ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने अजिबातच योग्य नाही.
कारण जीव मारून तुम्ही त्याचं रक्त खात असता, रक्त पित असता, त्यामुळे तुमची बुद्धी ही सात्विक कशी राहणार, हा साधा हिशोब आहे. त्याच्यामुळे आहार शुद्धी ही खूप महत्वाची आहे. त्याच्याबरोबर द्रव्य शुद्धी सुद्धा आहे, की द्रव्य आपण कशा मार्गाने मिळवतोय. आपल्या कष्टाने जे द्रव्य मिळवलेलं असतं ते सात्विक द्रव्य असतं आणि त्या सात्विक द्रव्यातून जे काही तुम्ही उदरनिर्वाह करता त्याचा परिणाम सुद्धा सात्विकच होत असतो आणि ते तुमच्या कर्माचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये त्याची नोंद होत राहते. म्हणून द्रव्य शुद्धी महत्वाची आहे, आहार शुद्धी महत्वाची आहे, शरीर शुद्धी सुद्धा महत्वाची आहे. शरीर शुद्धी, तर शरीर शुद्धीमध्ये आपण बघतो की शुचिरभूत होऊनच आपण अन्न काय करायला पाहिजे, शिजवायला पाहिजे. ते हल्लीच्या काळामध्ये काही होतच नाही. किंवा उठल्याबरोबर शुद्ध होऊन आधी भगवंताला नमस्कार करून, ज्याच्यामुळे आपल्याला आज आपला दिवस आपल्याला चांगला मिळणार आहे, दिवसभर आपला चांगला जाणार आहे, त्या अन्नपूर्ण देवतेला नमस्कार करून, त्या परमेश्वराला नमस्कार करून, त्यांनी आपल्याला धडधाकट ठेवलंय त्याला नमस्कार करून जर आपली दिवसाची आपण सुरुवात केली तर ती सुद्धा शरीर शुद्धी आहे. ही आतूनची शुद्धी झाली आणि बाहेरूनची शुद्धी तर रोज आंघोळ करून शुद्ध होऊन प्रसन्न मनाने जे आपण काम करतो ती झाली बाहेरची शुद्धी. म्हणजे शुचिरभूतता ही अंतर आणि बाहेर दोन्ही बाजूनी आहे. आणि सगळ्यात महत्वाची शुद्धता म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये कुठलाही कपट भाव नसायला पाहिजे, बदला घेण्याचा भाव नसायला हवा आणि सतत नामस्मरणाची जोड असेल तर जे आपल्या मनातील चुकून का होईना कपट भाव आलेले असतील ते पूर्णपणे निघून जातात. म्हणून अंतर्बाह्य शुद्धी ही खूप महत्वाची आहे. त्याचा पुढचा गुण आहे ज्ञानी माणसाचा स्थैर्य. आपलं चित्त हे नेहमी स्थिर पाहिजे. कसं स्थिर, आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार असतात, प्रपंचाचे विचार असणं चुकीचं नाही, पण भगवंतामध्ये आपलं मन सतत स्थिर असलं पाहिजे. आणि आत्मविनिग्रह, निग्रह पाहिजे. मन आणि इंद्रिय यांनी शरीराने आणि अंतःकरणाने निग्रह केला पाहिजे की माझ्या हातून माझ्या शरीराकडून चांगलंच कर्म घडायला पाहिजे, असा शरीराचा निग्रह पाहिजे, मनाचा पण निग्रह पाहिजे की सत्कर्मच माझ्या हातून घडलं पाहिजे, माझ्या हातून कोणालाही दुखवलं नाही गेलं पाहिजे. हातून म्हणजे तयार कुठे तयार होतं, संकल्प कुठे होतो, मनात होतो. मनात संकल्प झाला की ती कृती होते, हाताने कृती होते. म्हणून मनामध्ये संकल्प हे चांगलेच झाले पाहिजे की माझ्याकडनं इतरांचं पण भलं व्हायला पाहिजे, माझं पण भलं व्हायला पाहिजे, असा सतत भाव माझ्या मनात पाहिजे. म्हणून मन आणि इंद्रिय यांचा सतत निग्रह करणं आणि तो परमेश्वराच्या सानिध्यात सतत असला पाहिजे. आणि ते करता करता आपली जी कर्म आहेत ती निष्कपट मनाने झाली पाहिजे, शुद्ध अंतःकरणाने झाली पाहिजे. अशी जर गुण असतील तरच ज्ञान मिळतं, तरच परमेश्वराची प्राप्ती होते. परमेश्वर म्हणजे काय याची अनुभूती ही तेव्हाच होते. म्हणून ह्या 7व्या श्लोकामध्ये अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्य उपासना, शौच, स्थैर्यम आणि आत्मविनिग्रह हे 9 वैशिष्ट्य आपण बघितले. ह्या 9 वैशिष्ट्यांमुळे त्यातला एखादं जरी वागून दाखवलं आपण किंवा एखादं जरी आत्मसात केलं तरी भगवंत तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला भगवंत दर्शन देईल त्या दिवशी समजायचं तुम्ही क्षेत्रज्ञ झाला आहात, ज्ञानी माणूस झाला आहात. अशा प्रकारे हे आपण आज तर अशा प्रकारे आपण 5व्या श्लोकामध्ये क्षेत्र म्हणजे काय, 6व्या श्लोकामध्ये क्षेत्र म्हणजे काय याची व्याख्या बघितली. आणि 7 ते 11 श्लोकापर्यंत ज्ञानी माणसाकडे काय काय वैशिष्ट्य असायला पाहिजे किंवा तुम्ही कसं वागलं असता ज्ञानी होणार, क्षेत्रज्ञ होणार, हे आपल्याला पाहायचं आहे. त्यातल्या 7व्या श्लोकातली 9 वैशिष्ट्ये आपण आज पाहिली.
आज आपण इथे थांबूया. कोणाचं तरी मला वाटतं माईक चालू आहे, त्याच्यामुळे खूप आवाजाचा त्रास होतोय. तर आज आपण इथे थांबूया आणि पुढच्या वेळी ज्ञानी माणसाची पुढची वैशिष्ट्ये बघूया 8व्या श्लोकापासूनच. प्रार्थना मीच म्हणते. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमो उपनिषदै गायन्ति यं सामगतेन मनसा पश्यन्ति योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। श्रीमद् भगवद गीता माता की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री कृष्णार्पणमस्तु।